विश्वदानंदजी बोधी महाकवी या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. आमच्या विनंतीला मान देऊन पूजनीय भदंत उपगुप्तजी महाकवी ते सुद्धा आलेले आहेत. पण त्यांनी विचारलं की विश्वदानंदजी भंतीजी येणार आहेत का? आणि म्हटलं हो. म्हणजे मग मी पण येतो. ते सुद्धा आले. मी त्यांचा ऋणी आहे. आमच्या भंतीजींचा जन्म औरंगाबाद मध्ये विद्यापीठाच्या बाजूला लेण्यांच्या परिसरामध्ये खूप आणि खूप मोठं विहार आहे. त्या विहारामध्ये तुम्ही 50-100 लोक सुद्धा वास्तव्य करू शकता. म्हणजे जे काही लोक अजिंठावरून बघण्यासाठी जातात मला फोन करतात किंवा आमची कुठे राहण्याची व्यवस्था आहे, तर भंतीजींच्या लेण्यांवरती राहण्याची त्या ठिकाणी व्यवस्था आहे. भंतीजींचे अनेक शिष्य आहेत. त्याच्यापैकी मी पण एक शिष्य आहे. भंतीजींचे शिष्य आग्रा, बुद्धगया, भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे. आणि ज्या मुलाला शिक्षण घ्यायचं असेल तर भंतीजीकडे अगदी त्याला शिक्षणाची सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची सुविधा आहे. कारण मी पण त्या ठिकाणी शिकूनच MA म्हणजे BA आणि MA केलेला आहे. भंतीजींचं बुद्धगया सुद्धा फार मोठं विहार आहे. तुमच्या बुद्धगयाला जर तुम्ही गेला तर भंतीजींच्या विहारामध्ये तुम्ही वास्तव्याला त्या ठिकाणी तुम्ही आपलं राहू शकता. तर भंतीजीचं प्रवचन झाल्यावर मी गुरुजींसमोर, गुरुजींना चढता येईल ना, गुरुजींसोबत आपल्याला त्या स्तूपावरती जायचं आहे. परंतु शांत चित्तानं 5 ते 7 मिनिटं, अर्धा तास, 1 तास गुरुजी जिथपर्यंत बोलतील तिथपर्यंत तुम्हाला जरण करायचं आहे. हे मला बसून घे काही झोपायला केलं. आता आम्ही 4 वेळेला तुम्ही माझ्याकडे बघत होते नाही का? पुढच्या वेळेला तुमची सुद्धा चहाची आम्ही व्यवस्था करू. पण तुम्ही साखर द्यायची, पत्ती द्यायची आणि कप सुद्धा तुम्ही द्यायचे बरं का? कारण हे आता अधुरं काम आहे. या अलीकडून पट्ट्या टाकलेल्या आहेत. अशा 2 पट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत. भंतीजींचं प्रवचन झालं, अशा 2 पट्ट्या कोण घेऊन देणार? त्याला समोर या ठिकाणी यायचा. पुन्हा एक खडी दिसतं तुम्हाला नाही का? आणि मंडळ दिसतं. ही जशी भिंत झाली अर्धी, तशी ती पूर्ण परिपूर्ण भिंत बांधायची आणि अलीकडून सुद्धा बांधायची आहे. या ठिकाणी वरून ध्यानदार सुद्धा बांधायची. 11 फुटाची बुद्धमूर्ती बसवायची आहे. कारण जे उपासक आणि उपासिका या ठिकाणी मंगल करणे अजून कुठले कुठले कार्यक्रम करतील त्यांच्यासाठी सोयीस्कर झाला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला ही व्यवस्था करायची आहे. आम्ही बुद्ध दर्शनला गेल्यानंतर लोक 3000 रुपये मध्ये न्यायचो. लोक म्हणजे फॅनच बंद आहे की. मी म्हणत आपण कधी दान मागवलं का? आपण दान देत नाही आणि अपेक्षा करतो नाही का? आणि म्हणून आम्ही बुद्धगयाला जात असताना एका उपासकाला डायबिटीज नाही का, ते त्याने गोड चहा पिऊ नये. तर आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही बिगर साखरेची चहा प्या. पण ते म्हातारा चहा म्हणजे हटकून ते साखरेचीच पिणार. ते आजारी झाला उन्हाळ्याचे दिवस. आणि त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आम्हाला त्यांना ऍडमिट करावं. आमचे 2-3 तास गेले. मग बरेच लोक म्हणले का तुम्हाला डायबिटीस असल्या तुम्ही चहा कशाला पिता? ते काय म्हणलं असेल माहिती का? मी काय फुकट. आज भंतीजी खरंच कमी उपासक आलेले आहे नाही का? आमचे गुरुजी म्हणतील नाही का, उपासक खरंच भंतीजी यावेळेस उपासक खूप कमी आलेले आहे. आणि माझाही बऱ्याच वर्षानंतरचा हा प्रोग्राम आहे. मध्यंतरी आम्ही एक प्रोग्राम घेतला, पण पोलीसवाल्यांचा आम्हाला खूप त्रास असल्यामुळे तो पण नाही का जेमतेमच झाला. येंकुळे त्यांना माहिती आहे, येंकुळे साहेबांना माहिती आहे. परंतु या प्रोग्राम पासून चांगली सुरुवात झालेली आहे. जसं बुद्धगयाला जे लोक बौद्ध महोत्सवासाठी जातात, जे लोक यावेळेस बुद्धगयाला जाणार नाहीत त्यांनी धम्मांकुर मावेरामध्ये यावेळेस बुद्ध जयंतीला, बुद्ध महोत्सवाला यायचं आहे. मी एक चांगला रथ करून संपूर्ण पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी सगळीकडे फिरणार आहे. तुम्हाला हे आजच निमंत्रण आहे, आमंत्रण आहे. आणि ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे त्यांनी आपापल्या पूर्ण प्रचार करून या ठिकाणी यायचं आहे. मी अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांच्या वतीने गुरुजींना मी अशी विनंती करतो की आपल्या धम्मदर्शनाला सुरुवात करावी. पापस्य करणं
कुशला उपसंपदा सचित परियोदपनं इतं बुद्धानुशासनं मना सर्व साधू साधू साधू. सम्यक संबुद्धांनी आमचं अज्ञान नष्ट करून आम्हाला प्रज्ञावंत बनवलं. आम्हाला शील समाधी निर्वाणाचा मार्ग सांगितला. तथागत सम्यक संबुद्ध तथागत सम्यक संबुद्धांच्या शिकवणीचं आचरण करून बोधिसत्व मार्गावर आरूढ झालेले, बोधिसत्वाच्या पूर्ण पारमिता करत असलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आज सर्व पुण्या परिसरामध्ये धम्माच्या प्रचार आणि प्रसाराची खऱ्या अर्थाने जागृती व्हावी म्हणून आज भिक्खू संघाचं संमेलन आयोजित करून खूप मोठं पुण्य संपादन केले. असे आमचे शिष्य संघबोधी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम करत असलेले आमचे सर्व भिक्खुगण, आता पूज्य भदंत उपगुप्तजी महाथेरो आपल्यामधून पुण्याला निघून गेलेले आहेत. तुम्ही तुमच्या ताकदीचा मला अंदाज आलेला आहे की गेल्या 3-4 घंट्यापासून एवढ्या प्रचंड उन्हाच्या झावांमध्ये तुम्ही बसून धम्म देशना ऐकत आहात. फार मजबूत दिसू लागले तुम्ही मला. आणि अजिबात कोणी डुकली देत नाही, कोणी जांभुळी देत नाही. तर जसं आहे तशामध्ये तुम्ही जे काही धम्म देशनाची श्रवणाची गोडी दाखवत आहात, ही खूप जमेची बाजू आहे. तुम्ही जाणू लागलात की या उन्हामुळे काय काय त्रास होऊ लागलेला आहे. खूप पाणी प्यावंसं वाटत आहेत, इकडून तिकडून झावा लागत आहेत. परंतु तुम्ही जर भूतकाळात गेलात आणि भगवंताच्या संघाची कल्पना केली, चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय, अत्ताय हिताय सुखाय देसती धम्मं आदि कल्याणं मज्ज कल्याणं पर्युसान कल्याणं. भगवंताचा हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यावेळेस काय सुविधा होत्या भिक्षूंकडे? आता तरी आम्ही छोट्या मोठे विहार भिक्षू निवास बांधून ठेवलेत. तेव्हा तर नव्यानेच धम्म होता आणि आमच्या भिक्खू समोर मोठे चॅलेंज होते. उन्हामधून प्रवास करणं, पावसामधून नदी नाल्यांमधून प्रवास करणं, थंडीमध्ये गारठून प्रवास करणं, अशा अनंत अडचणींना बौद्ध भिक्षूंनी सामर्थ्याने तोंड दिलेलं आहे. आणि म्हणून भगवंताचा शुद्ध धम्म 2500 वर्षापर्यंत आपल्यापर्यंत टिकून आलेला आहे. बाबासाहेबांनी शुद्ध धम्मच निवडलेला आहे. काही ठिकाणी बौद्ध धर्मामध्ये भेसळ झालेली आहे. जसं तिबेटमध्ये गेला तर त्यामध्ये वज्रयान त्यांनी मिक्स केला.
जपानमध्ये गेला, कोरियामध्ये गेला, फक्त शुद्ध स्वरूपामध्ये श्रीलंका, ब्रह्मदेश, थायलंड आणि भारत या लोकांनी शुद्ध स्वरूपामध्ये बौद्ध धम्म ठेवलेला आहे. बाकी अवंत ठिकाणी काही काही त्यांनी मिक्सिंग केलेली आहे. ध्येय एकच आहे, निब्बाणं परमं सुखं, परंतु काही काही गोष्टी त्यांनी त्यामध्ये वेगळ्या टाकलेल्या आहेत. तर आज तुम्ही खूप पुण्यवान आहात की भगवान बुद्धाच्या शुद्ध धम्माचं तुम्हाला मार्गदर्शन होत आहे आणि तुमच्याकडून शुद्ध धम्माचं आचरण होत आहे. आज 50, 55, 60 वर्षामध्ये खूप मोठं काम बुद्ध धम्म संघाचं घराघरामध्ये झालेलं आहे. घराघरामध्ये बुद्ध मूर्ती गेलेली आहेत, बोधिसत्व बाबासाहेबांचे फोटो लावलेले आहेत. काही ठिकाणी बौद्ध पाहतो आणि त्यांच्यातली श्रद्धा पाहून मला आपल्या भारतीय लोकांच्या श्रद्धेमध्ये खूप दुबळेपणा आणि खूप गरिबी दिसते. त्यांची श्रद्धा प्रचंड श्रीमंत दिसते. जपान, थायलंड, तिबेट, कोरिया, लाओस, बर्मा, व्हिएतनाम, जगातल्या 80 देशाच्या लोकांनी बुद्धगयेमध्ये येऊन लीजवर जमीन घेऊन मोठी मोठी विहार बनवलीत. किती मोठी? त्यांच्या विहारामध्ये 500 भिक्षू राहतील, 500 उपासक राहतील, हजार हजार लोकांची व्यवस्था जपानच्या विहारामध्ये, थायलंडच्या विहारामध्ये, तिबेटच्या विहारांमध्ये 5000 लोक राहतील अशी त्या लोकांनी व्यवस्था करून ठेवली. आणि एकाच ठिकाणी नाही तर बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, लुंबिनी, श्रावस्ती, राजगिरी, भगवंताचे जिथे जिथे पावलं लागलेत त्या त्या ठिकाणी आपले श्रद्धा सुमन त्या लोकांनी समर्पित केले आणि त्या त्या ठिकाणी विहार बांधले. भगवान बुद्धाच्या भिक्खू संघाने आपल्या महाराष्ट्रामध्ये अर्हत भिक्षूंचं भ्रमण झालेलं आहे. जिथं जिथं तुम्ही लेण्या पाहता त्या त्या ठिकाणी अर्हत भिक्षूंचं वास्तव्य झालेलं आहे. म्हणून तुम्ही सुद्धा खूप पुण्यवान आहात. कान्हेरी केव्ज मुंबईच्या तिथं तर ते विद्यापीठ होतं भिक्षूंचं. अनेक भिक्षू त्या ठिकाणी विद्या संपन्न होऊन आणि अर्हंत होऊन प्रचार प्रसाराला गेले. त्या ठिकाणचा एक साधू तो स्वतःला अर्हत समजत होता, परंतु जेव्हा त्याला कळलं की मी अर्हत नाही, मला फसवल्या गेलाय, लोकांनी मला अर्हत म्हटलेलं आहे, तर तो मुंबईवरून श्रावस्तीपर्यंत पायी जातो आणि भगवान बुद्धाचं दर्शन घेऊन मला अर्हंत व्हायचं अशी विनंती करतो. त्याला जेव्हा कळलं की मी अर्हंत नाही, हाच त्याचा शहाणपणा होता. काही लोक आपला शहाणपणा प्रगट करत नाही की आपल्याजवळ किती ज्ञान आहे, आपण किती वाटचाल करत आहोत, आपण धम्म किती समजून घेतला, आणखी किती समजून घ्यायचं बाकी आहे, याचं मूल्यमापन आपण करत नाही. परंतु विदेशी बौद्ध मात्र करतात. जपान, थायलंडचे लोक माझ्या पुण्य पारमिता किती झाल्यात हे पण मोजून ठेवतात. मी माझ्या आयुष्यामध्ये काय काय दान दिलं, कुठल्या कुठल्या कार्यासाठी किती किती दान दिलं, तेही मूल्यमापन करतात. मग माझ्या किती पुण्य पारमिता झाल्यात, माझी दान पारमिता, माझी शील पारमिता, माझी नैष्कर्म्य पारमिता, माझी उपेक्षा पारमिता, अगदी सगळ्या पारमिता वाईज ते पाहतात ह्या माझ्या पारमिता पूर्ण होऊ लागल्यात की नाही. नसेल झाल्या तर त्यासाठी जिद्दीनं प्रयत्न करतात आणि त्या पुण्य पारमिता फुलफिल करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांना माहित आहे सिद्धार्थ गौतम आणि
बोधिसत्व या अवस्थेमध्ये सुमेध बोधिसत्व असताना त्यांनी 10 पारमिता, 10 उपपारमिता आणि 10 पारमार्थिक पारमिता अशा 30 पारमिता खूप शक्तीनं परिपूर्ण केल्या, खूप ताकदीनं परिपूर्ण केल्या. आणि त्यानंतर सिद्धार्थ म्हणून जन्माला येतात आणि 6 वर्ष अशा डोंगरामध्ये, तिथं डोंगेश्वरी पर्वत, अगोदर त्याचं नाव उर्वेला होतं, त्या उर्वेला पर्वतामध्ये 6 वर्ष तटस्थ डोळे बंद ठेवून, कानाने ऐकणं बंद करून, जिभेने श्वास घेणं, जिभेने चव घेणं बंद करून, शरीराने स्पर्श करणं बंद करून, जिभेने खाणंही बंद करून कठीण 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 तपश्चर्या केली. तेव्हा त्या मनाला त्यांनी काबूमध्ये घेतलं. मनाला काबूमध्ये घेणं इतकं सोपं नाही. तुम्ही पहा, तुमचं मन केव्हाच तुम्हाला उठवू लागलं, अरे चल बाबा घरी लय ऊन लागलं, अरे चल बाबा घरी खाली सारखे फोन येतात, येतो येतो, ते थोडेसे भंतेजी बोलू लागले, काय बोलतं ऐकतो. अगदी तुमचं मन तुम्हाला खूप अस्वस्थ करू लागलेलं आहे. आणि हे जे मन आहे, या मनाला परिपूर्ण कंट्रोलमध्ये करण्यासाठी सिद्धार्थ गौतमाला 6 वर्ष द्यावं लागले. आणि त्या 6 वर्षानंतर बोधी वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी माराशी घनघोर युद्ध करावं लागलं. घनघोर युद्ध, इतकं प्रचंड युद्ध होतं की सिद्धार्थ गौतमाच्या अंगावर धो 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 थंडागार पाऊस यायचा, जोरात पावसाळं, शरीर एकदम थाटरून जायचं, तरी सिद्धार्थ गौतम डोळे उघडत नव्हते. प्रचंड अग्नीच्या ज्वाला यायचा की भाजू लागलं शरीर, तरी सिद्धार्थ गौतम डोळे उघडत नव्हते. अक्राळ विक्राळ राक्षसांचे आवाज येत होते, तरी त्यांनी डोळे उघडले नाही. सुंदर मधुर ललनांचे सूर, नाचणारे घुंगरांचे आवाज, अतिशय कमीत कमी वस्त्रामध्ये असलेल्या सुंदर नाचू लागल्यात, तरी सिद्धार्थ गौतमाने डोळे उघडले नाही. माराच्या सहस्र हातांनी प्रयत्न केले, एका हाताने नाही, सहस्र, हजार नाही, सहस्र अनेक हातांनी प्रयत्न केले महाराणी. पण सिद्धार्थ गौतमाची 6 वर्षाची तपश्चर्या फळाला आली की त्यांनी डोळे उघडलेच नाही आणि परिपूर्ण सम्यक संबुद्ध होतात. येणाऱ्या वैशाख पौर्णिमेच्या रात्रीच्या शेवटच्या प्रहारामध्ये. तर सम्यक संबुद्ध होणं, भगवान बुद्ध म्हणतात, तुमच्या आमच्या सगळ्यांचं ध्येय आहे. आम्ही सर्व एका विशिष्ट ध्येयाने पुरुषत्वाला जन्माला आलेलो आहोत. स्त्रीचं आणि पुरुषाचं एक ध्येय आहे की या भवचक्रातून, जन्म मृत्यूच्या चक्रातून मला थांबायचं आहे. तुम्ही पाहता की किती दुःखाने तुम्ही ग्रासून गेलेला आहात, अनेक प्रकारचं दुःख तुम्ही भोगलेलं आहे आणि अनेक प्रकारचं दुःख भोगत आहात. सिद्धार्थ गौतम का गृहत्याग करतात? एवढी सुंदर पत्नी यशोधरा, नेटकात झालेला राहुल, संपूर्ण वैभव संपन्न असलेलं नगरी, शुद्धोधन राजाचा एकुलता एक सुपुत्र, का सोडतो हे सगळं वैभव? एकाच कारणासाठी की मला वारंवार मृत्यू स्वीकारायचा नाही आणि वारंवार जन्माला यायचं नाही. हे भवचक्रातून मला थांबायचं आहे. आणि म्हणून सिद्धार्थ गौतम परिपूर्णरित्या या सगळ्या गोष्टीचा त्याग करून परिपूर्ण सम्यक संबुद्ध बुद्धत्वाचा लाभ घेतात. आणि बुद्ध एवढ्यावर थांबत नाही, तर म्हणतात तुमच्या सगळ्यांमध्ये प्रज्ञा आहे, तुमच्या सगळ्यांमध्ये बुद्ध गुण आहेत, बुद्ध अंकुर आहेत, पण तुम्हाला स्वतःमध्ये तपासण्यात तुम्हाला वेळ नाही भेटू लागला. तुम्ही स्वतःचे बुद्ध अंकुर तपासण्यासाठी तुम्हाला तपावं लागणार आहे.
10 दिवसाचा, 20 दिवसाचा, 30 दिवसाचा, 45 दिवसाचा कोर्स तुम्हाला विपස්සनेचे करावा लागणार. तेव्हा तुम्ही कोण आहात तेव्हा तेवढी तरी जाणीव तुम्हाला होऊ शकते. तुम्ही स्वतःलाच ओळखू नाही लागलेत, दुसऱ्याला ओळखू लागलेत, पण स्वतःला नाही ओळखू लागले की मी कोण आहे. तुम्ही मागच्या जन्मात कोण होताय तुम्हाला माहित आहे का? आता मृत्यूनंतर तुमचा जन्म कुठे होईल हेही तुम्हाला माहित आहे का? मग ह्या 2 प्रश्नाचे उत्तर केव्हा शोधणार तुम्ही? कारण मृत्यूनंतर तुम्ही काही शोधू शकत नाही. जी तुम्हाला प्रश्न शोधावा लागणार आहे की मी कुठून जन्माला आलो. या आईबापाच्या पोटी जन्माला येताना मी मागील जन्मात होतो कुठं, मी काय काम केलं मागच्या जन्मात, याचा तुम्हाला शोध घ्यायचा. आणि आता मला परत भवचक्रामध्ये जन्माला यायचं नाही, त्यासाठी मला काय करायचं आहे. विपश्यनाच्या माध्यमातून सगळ्या विकारांवर विजय मिळवायचा. रागाच्या, लोभाच्या, द्वेषाच्या, मोहाच्या, वासनेच्या समूळ विकार नष्ट करायचे. जर हे आपण करू शकलो नाही तर जन्माला आला हेला आणि पाणी वाहून वाहून मेला, याच्या पलीकडे काही आपली गत नाही. संसार काय तुम्ही पाहू लागले की प्राणी पण संसार करतात. जेवढे काही प्राणी आहेत ते पण प्रजनन करतात. ही काही फार मोठी गोष्ट आहे काय? चिमण्या पण आपले घरकुटं बांधतात, अंडे देतात, त्यांचे मुलं काढतात, त्यांना मोठे करतात, उडून छान देतात. तो काय संसार फार मोठी गोष्ट आहे का? पण या पुरुषत्वाच्या जन्मामध्ये जर तुम्ही काही मिळवलं, श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी काही अवस्थामध्ये जर तुम्ही प्राप्त केल्या तरच समजायचं की माझा जन्म हा फुलफिल झालेला आहे, फलद्रूप झालेला आहे. नाही तर तुमचा जन्म खऱ्या अर्थाने बिल्डिंगा बांधणं, अगदी सिमेंट विटांचे मोठे मोठे महाल बांधून ठेवणं हे काही ध्येय नाही आहे. आणि त्या आसक्त्यामध्येच राहून एक दिवस मृत्यू घेणं म्हणजे वारंवार त्या ठिकाणी जन्माला येण्यासाठी प्रयत्न करणं आहे. आणि म्हणून तुमचे हे एक ध्येय असलं पाहिजे की मला बाबासाहेबांनी मुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे, तर त्या मुक्तीच्या मार्गावर तुम्हाला आरूढ व्हायचं. आणि हेच जाणलं विदेशी लोकांनी, जपान, थायलंडच्या लोकांनी हे जाणलं की आमच्या पुण्यपारमिता फुलफिल करायचं आहे. म्हणून त्यांनी या जिथं जिथं बुद्धांचे पाय लागले त्या ठिकाणी भरपूर धन ओतलं, भरपूर धन ओतलं आणि भगवंताचं पूर्ण जीवन चरित्र त्यांनी उजळून काढलं. सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बांधले की आज आपल्याला माहित होत आहे की त्या स्तूपामुळे सिद्धार्थ गौतमाचा जन्म कुठे झाला. लुंबिनी आपल्याला कोणी दाखवली तर सम्राट अशोकाने दाखवली. लुंबिनीमध्ये भव्य स्तूप बांधून, सारनाथ मध्ये भव्य स्तूप बांधून, बुद्धगयामध्ये भव्य स्तूप बांधून सम्राट अशोकाने बुद्ध इतिहास जिवंत ठेवला. आणि हे सत्य आहे, हे बाबासाहेबांनी पडताळून पाहिलं. या जगामध्ये, या विश्वामध्ये एकच धम्म आहे की ज्याला पडताळता येते, तपासता येते, कपोल काल्पनिक नाही. कपोल काल्पनिक मध्ये तुम्हाला गेल्या हजारो वर्षापासून बुडून बुडून ठेवलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला कुठलीच टेस्ट करता येत नाही, कुठली परीक्षा घेता येत नाही, कुठल्या देवाला सत्य विचारायची तुमची हिम्मत नाही आणि कुठलाच देव सत्य सांगू शकत नाही. कारण देव नावाची संकल्पनाच मुळामध्येच खोटी आहे, मुळामध्येच फसवीक संकल्पना. आणि म्हणून भगवान बुद्धच शुद्ध आणि सत्य सांगणारे फक्त बुद्ध आहे. आणि म्हणून जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी, जपानचे शास्त्रज्ञ, संपूर्ण जगातल्या शास्त्रज्ञांनी भगवान बुद्धाच्या धम्माला ग्रेट धम्म संबोधलेला की हा एकमेव धम्म आहे की जो सायन्सवर आधारित आहे, सत्यावर आधारित आहे, पडताळून पाहता येते, तपासता येते. एकमेव धम्म आहे तो म्हणजे बौद्ध धर्म. आणि म्हणून प्रियजन हो, केवळ कपोल काल्पनिक गोष्टीकडे जाऊ नका. आणखी काही लोक अज्ञानाकडे खूप जात आहेत. एकविरा
देवीचं मंदिर कारले भाज्यामध्ये बांधलं. आम्ही 4-5 भंतेजींनी जाऊन तिथं मोठा संघर्ष केला. तर आम्हाला कापासाठी मोठ्या मोठ्या तलवारी आणल्या होत्या. त्यावेळेस अनंत तरे नावाचे काहीतरी आमदार होते. 4-5 ट्रक मध्ये मोठ्या मोठ्या तलवारी घेऊन आले होते. तर बुद्धांचा इतिहास लपवण्यासाठी ह्या लोकांनी प्रचंड प्रयत्न केले. आणि दुःखाची गोष्ट मी आज सांगेल की आपलं हक्काचं असलेलं महाबोधी महाविहार बुद्धगया याच्यावर आजही नियंत्रण हिंदू महंताचं आहे, हिंदू लोकांचं आहे. बौद्धांच्या हातामध्ये काहीच नाही. मागच्या कोरोनाच्या काळामध्ये 1 कोटी रुपये पंतप्रधानच्या निधीमध्ये त्या महंत लोकांनी आपल्या बुद्ध विहाराचे पैसे दिले. परंतु आमच्या महाराष्ट्रातून आमच्या भारताच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या बौद्ध भिक्षूंसाठी एक खोली सुद्धा त्यांनी बांधून ठेवलेली नाही किंवा एका दिवसाचं भोजन पण ते देऊ शकत नाही. पण 1 कोटी रुपये अगदी पंतप्रधान निधीमध्ये टाकून आणि दर वर्षाला तिथला जो मुख्यमंत्री असतो तो मुख्यमंत्री महाविहाराच्या पैशावरच निवडून येतो. कारण त्यांना विचारणारं कोणीच नाही, पैशाचा हिशेब घेणारं कोणीच नाही. आणि अशा ह्या पैशाचा अपव्यय बुद्धगयेमध्ये हिंदू लोक करत आहेत. थायलंडच्या लोकांची पारमिता किती मोठी, 290 किलो सोनं ते आपल्या थायलंड मधून आणतात आणि महाविहारचा कळस 290 किलो शुद्ध सोन्याचा कळस बसून ते म्हणतात की आम्ही भगवान बुद्धाच्या विहारावर सोनं दान करून आम्ही पुण्य पारमिता करत आहोत. 1 तोळा 2 तोळे 10 तोळे अशा प्रकारचं सोनं दान करून थायलंडच्या लोकांनी 290 किलो सोनं, साधी गोष्ट आहे पुण्य पारमिताची. तर पुण्य पारमिता करण्यामध्ये नंबर 1 देश आहे तो थायलंड, नंबर 2ऱ्या क्रमांकावर आहे तो जपान, 3ऱ्या क्रमांकावर आहे तो तिबेट, त्यानंतर मग बरेच श्रीलंका, पश्चिम बंगाल हे देश येत राहतात. सर्वात गरीब देश आहे व्हिएतनाम. त्या व्हिएतनाम देशाच्या लोकांनी परवाला विमान बंद आहेत तरी बुद्धाचं दर्शन घेतलं पाहिजे म्हणून चार्टेड फ्लाईट घेतले 2 आणि त्या चार्टेड फ्लाईट म्हणजे भाड्यानं विमानं घेतले आणि भाड्यानं विमानं घेऊन बुद्धगयेत आले. खूप फुलं आणले त्यांनी त्यांच्या देशामधून आणि खूप फुलांनी पूर्ण बुद्ध विहार सजवलं. भक्तिभावाने 2 दिवस दर्शन केलं, दान धर्म केला भिक्षूंना आणि लगेच चार्टेड फ्लाईटनी आपल्या देशामध्ये निघून गेले. तर ही आहे श्रद्धा. हे श्रद्धाचं एक बल आहे, ही श्रद्धा एक पारमिता आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा आपल्या श्रद्धा खूप वृद्धिंगत करा, प्रचंड वृद्धिंगत करा श्रद्धेमध्ये. आणि श्रद्धा जर असेल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. बुद्धगयेमध्ये 4 गुंठे जमीन आजच्या तारखेला 1,10,00,000ची जमीन आहे. आज त्या जमिनीचा किंमत आहे 30 लाख रुपये गुंठा. 4 गुंठ्याची जमीन 1 करोडच्या पुढे जाते. बांधकाम आतापर्यंत कमीत कमी 40-50 लाखाचं बांधकाम झालेलं आहे. 200 लोक चांगल्या प्रकारे राहू शकतील अशी सुविधा केलेली आहे. मी औरंगाबादहून 1 रुपया सुद्धा नेला नव्हता. मग एवढं आलं कुठून? तर तो बोधिवृक्ष इतका पॉवरफुल आहे. मी अमेरिकेहून 1 वर्षवास करून आल्यानंतर त्या बोधिवृक्षाशी संवाद साधला. म्हटलं बोधिवृक्ष तुम्ही कल्पवृक्ष आहात, मनातल्या सगळ्या इच्छा जाणतो तो बोधिवृक्ष. आणि तो बोधिवृक्ष कल्पवृक्ष आपल्या मनातल्या शुद्ध चित्त असेल, शुद्ध मन असेल आणि श्रद्धेनं परिपूर्ण ओथंबलेलं असेल तर तो बोधिवृक्ष तुमच्या श्रद्धा परिपूर्ण करतात. तुमच्या ज्या ज्या काही इच्छा आहेत लोक कल्याणाच्या, केवळ स्वार्थाच्या नाही, तर लोक कल्याणाच्या इच्छा असतील तर तो बोधिवृक्ष तुमच्या पूर्ण इच्छा पूर्ण करतो. एक कल्पतरू आहे, म्हणजे जसं कल्पतरूला काही पण मागितलं मिळते ना, तसं कल्पतरू बोधिवृक्ष बुद्धगयेचा आहे.
एका श्रीलंकेच्या म्हाताऱ्या आईला मी विचारलं की मॉम, हाऊ मेनी टाइम यू व्हिजिट बुद्ध गया? ती म्हणते अनकाउंटेबल, मोजता येणार नाही इतक्या वेळ आले म्हणे. मोजता येणार नाही इतक्या वेळेस कशी आली? तर सुरुवातीला लहान असताना आईने आणलं, थोडी मोठी झाल्यानंतर तिला कळलं, तिनं बुद्धाला म्हटलं की भगवान, मी जर 10वी मध्ये पास झाली तर मी परत दर्शनाला येईल. 10वी पास झाल्यावर म्हणते भगवान, मी ग्रॅज्युएट झाल्यावर परत दर्शनाला येईल. मग म्हणते भगवान, मला सुंदर मनासारखा पती भेटला तर मी परत दर्शनाला येईल. भगवान, मला सुंदर बाळ झाला तर मी परत बुद्ध गयाला येईल. असं म्हणत 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 तिनं अगणित वेळा आली आणि तिच्या सर्व इच्छा परिपूर्ण झाल्या. म्हणजे माझी एकही इच्छा आता शिल्लक राहिली नाही. म्हणजे ही त्या श्रीलंकन लोकांची श्रद्धा आहे, हा तो बुद्धावरचा विश्वास आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या कार्याला दान देताना मग मी सोनं दान देते की आणखी हिरे दान देते यांचा हिशेब ते करत नाही. भगवान बुद्धाच्या कार्यासाठी जे दान देता येईल ते दान देण्याचं पुण्य कर्म आपल्या पदरात ते पाळून घेतात. आणि म्हणून त्यांचे विहार अगदी लखलखीत संगमायकांनी, संगमरमर दगडांनी अगदी चमकत असतात. तर प्रियजन हो, आपण ते आपल्यापासून शिकले. आता उलट झालं की आपल्याला त्यांच्यापासून शिकावं लागत आहे. केवळ महाराष्ट्रामधून एकच असं विहार बुद्ध गयेला बनवलं की ज्यामध्ये 100 लोक राहतील. आणखी 2 बुद्ध विहार त्या ठिकाणी तयार झाले, परंतु खूप छोटे छोटे आहेत. 50 लोकांची ट्रिप तिथं मावत नाही. आणि म्हणून आपल्या कोणत्या खासदार निधीतून, आमदार निधीतून कोणी 1 रुपया दिला नाही. तुम्ही जेवढे काही देवस्थानं पाहाल त्या सगळ्या देवस्थानाला हिंदूंच्या खासदारांनी, आमदारांनी प्रचंड निधी देऊन त्यांचे देवस्थान मोठे मोठे अगदी त्यांचे निवासस्थान बांधून दिलेले आहे. आम्हाला सुद्धा ह्या प्रयत्न करावा लागणार. जेवढा काही आम्ही प्रयत्न करू बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी तेवढा अधिक महत्वाचा आहे. संघबोधींनी खूप मोठी जमीन या ठिकाणी मोठ्या संघर्षाने मिळवलेली आहे. जमीन नावर आहे का? जमीन मालकीची नसल्यामुळे खासदार, आमदार आपला फंड दुसरीकडे डायव्हर्स करून देतात. आमच्याही नावावर बुद्ध लेणीची जमीन नाही. बुद्ध लेणीवर दर विजयादशमीला 5 ते 6 लाख लोक येतात औरंगाबादच्या. आणि खासदार, आमदार स्वतःहून आपल्या नावाचा गाजाबाजा करायला आमच्या स्टेजवर येतात आणि जाहीर करतात आम्ही या ठिकाणी एक हॉल बांधायला 10 लाख रुपये, 25 लाख रुपये जाहीर करतात. आणि तिकडे कलेक्टरला सांगतात की ती जमीन काही स्वतःच्या नावावर नाही आहे, तो फंड काही द्यायचा नाही. अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आतापर्यंत फसवलेला आहे. बुद्ध लेणीवर श्रामणेर दीक्षेच्या कार्यक्रम गेल्या 40 वर्षापासून आम्ही घेतलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आतापर्यंत औरंगाबाद मध्ये एका वर्षाला 100, 150, 200 मुलं प्रवचित होतात. विजयादशमीला, बुद्ध जयंतीला, बाबासाहेब आंबेडकर जयंतीला. तर 40 वर्षाला 40 गुणिले 200, 4 दोन्ही 8. तर अनेक लोकांना प्रवचन देऊन त्या ठिकाणाहून ते ज्ञान घेऊन गेलेले आहेत. आणि काही विद्यार्थी आमचे आहे की जे इथं बसलेले आहेत आणि ते एकेकाळी विजयादशमीच्या प्रवचनेमध्ये सहभागी होऊन त्यांच्या चित्तामध्ये त्यांनी परिवर्तन करून आजीवन समर्पण जीवन केलेलं आहे. तर प्रियजन हो, बुद्ध गयेमध्येही एक मानसिकता माझी झालेली आहे की तिथेही श्रामणेर प्रवचना 10 दिवसाच्या घ्यायच्या आहेत. तरुण मुलांनी, म्हाताऱ्या लोकांनी सुद्धा उर्वरित आयुष्य बुद्ध गयेमध्ये घालण्यासाठी यायचं आहे. मागील पौर्णिमेला महिलांचं शिबिर घेतलं. 30 महिलांनी मुंडन करून श्रामणेरी दीक्षा घेतलीत आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांचं शिबिर करून आणलेलं आहे. तसंच पुरुषांचं शिबिर बुद्ध जयंतीला करायचा मानस आहे, परंतु प्रचंड ऊन लक्षात घेता थोडं विचार करत आहे. तर मला वाटतं बराच वेळ झालेला आहे आणि तुम्ही भक्तिभावाने तुम्ही आता हे समजायचं आहे की हे संघबोधीचं विहार नाही,
तर आमच्या सगळ्यांचं विहार आहे, आमच्या भावी पिढीचं विहार आहे. आम्हाला इथं योगदान करावं लागणार आहे, आम्हाला इथं दान टाकावं लागणार आहे, इथं आम्हाला हे सगळं काही जे काही दिसतं ते सगळं स्वच्छ करावं लागणार आहे. तर आमच्यासाठी करत आहेत, हे आमचं विहार आहे असं समजून तुम्ही या क्षेत्राचा विकास करा. आणि जेव्हा जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा शुद्ध चित्त करून बुद्धगयेच्या महाविहाराच्या दर्शनाला या. तुम्हाला सर्वांना जाहीर निमंत्रण आहे आणि तुमचं सर्वांचं मी मंगल चिंततो. तुम्ही अमूल्य वेळ देऊन आजचं धम्मदेष्टा शिबिर सक्सेस केलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत असा आशीर्वाद. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता संघानुभावेन सदा सुखी भवन्तु.